मॅन ऑफ द मॅच 10 चेंडू आणि 46 धावा ज्याच्या बॅटीतून आल्या तो अराफात मॅन ऑफ द मॅच असेल त्याला अराफात यायचे तर मारुती कोकळे इथे उपस्थित आहे आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मोहित स्पोर्टचा तो टी शर्ट असेल त्याचबरोबर थंड असेल मारुती दादा कोकरे साहेब तुम्ही या आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅच 10 चेंडू आणि 46 धावा त्याच्या बॅटीतून आला तो मुकद्दर संघाचा अराफात मात्र मॅन ऑफ द मॅच मारुती कोकरे आपल्या हस्ते यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल मोहित स्पोर्टची ती टी शर्ट असेल एक थंडा असेल तो थंडा ज्यांनी आम्हाला प्रायोजित केलाय त्या वनिता दिघे मॅडम या स्पर्धेला बऱ्याच लोकांनी हातभार लावलाय त्या सर्वांचं मनापासून आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो स्पर्धेचा आजच्या अंतिम दिवसामध्ये आपण प्रवेश केलाय आणि याचबरोबर मारुती कोकळे यांना सन्मानित देखील केलं जाईल विनंती असेल चला विक्रांत संघ आपण आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण फार वेळ घेत आहे पंचांच्या भूमिकेमध्ये वैभव आणि विशाल दोन बंधू आयोजन कुणाचंही असू द्या पण तो गोल्डन स्टार संघामधले हे दोन खेळाडू मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला निश्चित पाहायला मिळतात या टेनिस क्रिकेटच्या पटलावर समालोचन करणं आणि पंचगिरी करणं गुणलेखन करणं या साऱ्या गोष्टींचा थोडासा अभाव असतो परंतु गोल्डन स्टार संघामध्ये खेळणारे वैभव आणि विशाल कोणाचंही आयोजन असू द्या अगदी शेवटच्या सामन्यामध्ये पंचगिरी करण्यासाठी धजावल्या जातात खेळाडू परंतु हे दोन्ही बंधू तयार असतात शेवटच्या सामन्यामध्ये थोडस तडफण असतं टेन्शन असतं पण तुमच्याकडे जर पंचगिरी असेल एक चांगला पंच म्हणून तुम्ही एक खेळाडू म्हणून असाल तर जो नियम आहे जो घटनाक्रम आहे तो तुम्हाला पोहोचवण्यासाठी काहीच अडचण करू शकत नाही पण तो क्रिकेटच्या खेळाचा नियम आहे मित्रांनो जो नियम तुमच्या समोर आला त्याचा तुम्ही आदर करा तो एखाद्या वेळेस चुकीचा देखील असू शकतो आम्ही त्याबद्दल अजिबात बोलणार नाही परंतु जो घटनाक्रम आहे जो पंचांनी निर्णय दिला त्या पंचांचा नियमाचा आदर करा वरिष्ठ खेळाडूचा आदर करा रिव्ह्यू नसणारे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लक्षात घ्या टेनिस क्रिकेट.in ची टीम इथं जरी दाखल झाली असली तरी रिव्ह्यू नसणारे अंपायरचा निर्णय अंतिम राहील आज सचिन 11 संघ बलाढ्य विक्रांत संघाशी 2 हात करतोय जो आयोजकाच्या भूमिकेमध्ये बऱ्याच वेळेला या दोन संघाने पराभव आणि विजयाची समिती केलेली आहे पण मागच्या विजयाला आता पराभवात आणायचं का मागच्या पराभवाला पुन्हा एकदा पराभवाच्या दिशेने न्यायचं कारण की विजयाची घोडदौड दोघांनी पाहिले आता पराभव कोणाचा होणार याकडे लक्ष असेल तर जाऊया मैदानाच्या दिशेने एका बाजूला सचिन 11 दुसऱ्या बाजूला विक्रांत संघ गोलंदाज तयार अतिशय चांगला चेंडू क्षेत्राच्या चेंडूच्या खाली ये क्या हुआ दुकान खुली नहीं तो कर्फ्यू लगा पहिलीच विकेट मैदानाच्या बाहेर भावेश जोरेला मात्र परतावा लागतंय आल्या पावली माघारी आज विशेष बघायचं झालं तर गुणलेखक सर अजय भस्माची अनुपस्थिती आहे परंतु या अगोदर देखील एक स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल की अजय भस्मा उपस्थित होता बाकीचे खेळाडू नव्हते जसा सामन्यामध्ये आणि स्पर्धेमध्ये त्याचा संघ टिकू लागला त्यावेळेला सर्वांना त्यांनी पकडून आणलं फक्त योगेश आणि ओमकार मात्र राहिले होते पण तो आज त्यांना धाडले आणि तो मात्र खेळायला निघून गेला क्रिकेटच्या सततच्या क्रिकेटमुळे हेच होतं मित्रांनो माथेरानच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर बरेच खेळाडू घडले 2 खेळाडू अगदी रायगड प्रीमियर पर्यंत गेले त्यामधला एक राज त्यामधला एक असेल तो म्हणजे जीत रोजारियो आणि दुसरा होता तो अजय भस्मा
आणि आदिवासी समाजातील सर्वात मोठी टुर्नामेंट आहे आणि त्या स्पर्धेसाठी तो सचिन आणि अजय भस्मा तिकडे गेलाय. मित्रांनो, सततचं क्रिकेट हेच शिकवतं तुम्हाला. अजय भस्मा असेल, आज दुखापतीतून सावरणारा राज अविनाश कदम असेल, ही सारी मंडळी अगदी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी पर्यंत जाऊन आलेत. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येणार का? आणि ही दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. हा मोठा धक्का असेल. आल्या पावली माघारी, दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला. तुमची जिद्द आणि चिकाटी असेल ना, तर भल्या भल्या तुमच्या क्रिकेटच्या मैदानावर लढणारा समोरचा किती बलाढ्य मोठा संघ असू द्या, पण तो क्रिकेटच्या नियमामध्ये म्हटलेला आहे, कोणाला तरी जिंकायचंय आणि कोणाला तरी पराभवाला सामोरं जायचंय. चांगली गोलंदाजी करतोय संदीप वीर आपल्या गोलंदाजीवर. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय संदीप वीर. एक वेगवान गोलंदाज म्हणून या नावारूपाला या टेनिस क्रिकेटच्या पटलावर तो देखील एक चमकणारा तारा आहे. एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्गवर आहे. अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. निदाव चेंडूची सांगता होते. सचिन 11 संघ आपले इरादे स्पष्ट करतोय का त्या इराद्यावर मुरळ घालणार आपल्या विक्रांत संघ? कारण की हा जर सामना, ही स्पर्धा जर जिंकली, ती तिसरी एंट्री होईल, म्हणजे 3 वेळा विजय संपादन करेल हा विक्रांत संघ. पण त्यासाठी या सामन्यामध्ये त्याला बरंच काही करावं लागेल. पुन्हा एकदा निदाव चेंडू, काय गोलंदाजी करतोय ऋषिकेश जोरे. जवळजवळ 2 चेंडू पासून दुरावला राहिला, उभा केला त्याला. डॉट चेंडू येत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ, 2 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. थोडा अडचणीत असेल, पण तो अडचणीच्या काळामध्ये आधार सोडू नका, स्वतःला खंबीर बनवा. कारण की अडचणीमध्ये तुम्हाला सल्ले देणारे हजारो मिळतील, पण संघर्ष मात्र तुम्हाला करावा लागेल. अतिशय चांगला चेंडू, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली दुसऱ्या, पण तो फेकी चुकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? अगदी वेगाने आला चेंडूवर आणि क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं. 2 धावा मिळाल्या. सचिन 11 संघाची जमेची बाजू असेल तर ते म्हणजे क्षेत्ररक्षण. षटक घोषित झालंय. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 2 धावा. गोलंदाजी मार्गावर येतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी रामवीर. समोर आव्हान असेल विजय आखाडे याचं. अतिशय चांगला चेंडू, डॉट चेंडू होतोय. विजयने देखील या माथेरानच्या टेनिस पटलावर एक मोठी धावसंख्या उभारली गेली होती. ती धावसंख्या या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? चांगलं क्षेत्ररक्षण, तीन धावा धावफलकावर.
पण आमच्या बाजूला बसलेले विक्रांत संघाचे पाठीराखे गुणलेखक सर यांनी मात्र छातीवर हात ठेवला. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर येते का, पण तो नाही. याही परिस्थिती मी 2 हात करावे लागतील, कारण की संघ अडचणीत हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जेल आणि संपलाय. ऋषिकेशचा खेळ विकेट मैदानाबाहेर, बॅट्समन आउट. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी दोन्ही बलाढ्य संघ. मी सुरुवातीलाच सांगितलं, मागच्या पराभवाला पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने आणायचं का विजयाला दिशेला गेलेला पराभवाच्या दिशेने आणायचं का मागील पराभवाला पुन्हा एकदा पराभवाच्या दिशेने निघून जायचं. अनेक प्रश्न असतील, पण तो टेनिस क्रिकेटच्या पटलावर आम्ही नेहमीच म्हणतो, क्रिकेट गेम इज जंटलमॅन. त्याची भविष्यवाणी मित्रांनो करू नका, तो केवळ मूर्खपणा ठरू शकतो. संघ निश्चित अडचणीत असेल, पण याही परिस्थितीमध्ये आम्ही एक मात्र निश्चित सांगू शकतो, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण तो पावसात थांबण्याचं बळ मात्र निश्चित देऊ शकतं. आणि तेच काम मात्र आता करावं लागेल. नवीन फलंदाज स्ट्राईक घेतोय जीत रोजारियो. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न, गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलं गोलंदाजाने. काय गोलंदाजी करतोय गुणलेखक सर. गोलंदाजी रामची फार चांगली होती. अजय भस्माच्या गैरहजेरीमध्ये देखील या संघाला विजयाच्या दिशेने नेऊल हे प्रत्येक खेळाडू मात्र सांगतोय. कधी चिकाटी आहे त्यांच्याकडे. सततचा क्रिकेट खेळणारा, अगदी कर्जत, कालापूर, पनवेल पट्ट्यामध्ये आदिवासी विभागामध्ये असलेल्या स्पर्धेमध्ये शनिवार रविवारी सचिन 11 संघ तुम्हाला पाहायला मिळणार. आणि तेच क्रिकेट खेळत असताना, कारण की गेटचा खेळच तसा आहे, तुम्ही सरावात असाल तर तुम्ही एक चांगले खेळाडू होऊ शकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला चेंडू, नो मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंस चौकार. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर 8 धावा. या अगोदरच्या एका स्पर्धेमध्ये विजयने केलेली धुवाधार फलंदाजीची आठवण मात्र आज होईल, पण तो प्रत्येक दिवस तुमचा नाहीये. कालच्या मॅच मध्ये जे घडलं आज घडणार नाहीये. अनिश्चित यासाठी तर म्हटलं जातं या क्रिकेटच्या खेळाला, परंतु प्रयत्न करावे लागतील. संघ अडचणीत आहे. अडचणीच्या काळामध्ये आम्ही नेहमीच म्हणतो, तुम्ही आधार शोधू नका. अतिशय चांगला चेंडू, पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष. 4 धावा. बारा चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 12 धावा. नाजूक अवस्था आहे, पण याही परिस्थितीमध्ये कुणाला तरी भराभरी घ्यावाही लागेल. परंतु विजयने मात्र त्याची सुरुवात केली. सुरुवात निश्चित करावी लागेल. बलाढ्य संघ आहे सचिन 11 संघ, परंतु या स्पर्धे या वर्षी विक्रांत संघाने 2 विजय संपादन केले, 2 वेळा चॅम्पियन झालेला आहे. गोलंदाज तयार. फटका पोचतोय का, पण तो 1 बाउंस चौकार.
16 धावा धावफलकावर आहेत. जीत रोजारेच्या बॅटीतून आलेला एक चौकार. थोड्याशा टाळ्या निश्चित वाजल्या विक्रांत संघाच्या तंबूमध्ये. टाळ्या वाजल्या पाहिजेत, चेअरअप केलं पाहिजे. तुम्ही पाठीराखे आहात, एक कौतुकाची थाप तुमची असलीच पाहिजे. पुन्हा एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न होता. पंच फिरतात, व्हाईट बॉल. जीत रोजारियो चांगला गोलंदाज आहे. कुणालजी दाते यांनी टेल केनची त्याला उपमा दिले, एवढा वेगवान गोलंदाजी करणार आपण, पण तो आता फलंदाजी करतोय. अतिशय चांगला चेंडू, त्याचा समाचार घेत असताना आउट ऑफ द पाथ येतो हा षटकार. हॅलो चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का, पण तू प्रयत्न केला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. या 2 धावेनी धावसंख्या धावफलकावर लागल्या 25 धावा. मदर करत 25 धावा धावफलकावर लागल्या. धावा होऊ शकतात, म्हणूनच आम्ही नेहमी सांगत होतो, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण तो पावसात थांबण्याचं बळ मात्र तुम्हाला निश्चित देऊ शकते. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार, समोर आव्हान असेल जीत रोजारियोचं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू उभा टाकला गेलाय. येतोय का हा उत्तुंग षटकार. एकतीस धावा. त्रिफळाची. आणि याच दरम्यान उपस्थित होत आहेत माजी नगरसेविका वर्षा मॅडम, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजेश दळवी साहेब इथे उपस्थित होत आहेत. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. जितने अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडण्याचा चेंडू खाली राहिला, षटक घोषित होतं.
पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज मात्र त्यांनी तंबूच्या आश्रयाला धाडलं होतं. आता गोलंदाजी कशी होणार? फटका फसतोय का? चेंडू उभा टाकला गेलाय. गोलंदाज छोटा चेंडूच्या खाली आणि एक जीवदान मिळालं. झेल निश्चित अवघड होता पण संदीपने मात्र प्रयत्न केला. या प्रयत्नासाठी मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. 33 धावा धावफलकावर आहे. एफर्ट आहे. तुमची जिद्द आणि चिकाटी आहे ना या क्रिकेटच्या जगतावर तुम्हाला बरेच लांब नेऊ शकते. इथं गुणलेखकाने आपल्या छातीवर हात ठेवला होता कारण की विजयचा झेल होता तो. अतिशय चांगला चेंडू थांबणार नाही पण तो वन बाउंस चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू उचलणार फेकणार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. क्वार्टर फायनलचा थरार आपण अनुभवतोय. विजय मात्र हल्ले चढवतोय. संघ अडचणीत आहे आणि अडचणीच्या काळामध्ये आधार सोडू नका मित्रांनो. स्वतःला खंबीर बनवा. चौथा षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्गवर आहे संदीप. समोर आव्हान असेल विजय आखाडे याचं. बॅटची कडा 2 पॉइंट मध्ये चेंडू निघतोय. चेंडू अगदी वेगाने निघून जाणार. चेंडू थांबणार नाही 4 धावेसाठी. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवर किती धावा खर्च केला जाणार? पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चौथं षटक मार्गस्थ. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. समोर आव्हान असेल विजय आखाडे याचं. आणि षटकार. प्रेक्षक जेल आहे. प्रेक्षक जेल. तुझं नाव नोंदून घ्यायचंय. आयोजकांनी आज प्रेक्षकांना देखील खुश केलंय. पहिला जेल आला. स्वागत. आपण यायचं आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अगदी नेटाने आजच्या 3ऱ्या दिवसापर्यंत येऊन पोहोचले आणि तुम्ही आज इथे उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. 47 धावा धावफलकावर आहे. येणारे 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च केल्या जाणार? कोणाच्या हातामध्ये रामवीर आणि संदीपवीर गोलंदाजी देणार? शैलेश डेबे धन्यवाद. आणि खरोखर कौतुकाची थाप आहे. फार कमी लोक असतात अशी. खेळात जिंकल्यानंतर गर्दीतून येणार हातापेक्षा कौतुकाने पाठीवर ठेवलेल्या हाताला फार महत्व असतं. ते काम मात्र तुम्ही केलं. ही पडद्याआड काय होणारी कामं आहेत ना लोकांच्या समोर शैलेशजी कधीच येत नाहीये.
पण जाऊया मैदानाच्या आत. 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च केला जाणार? 47 धावा धावफलकावर आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय सोहम. पहिला चेंडू नि धाव चेंडू. बाहेरून बोलू नका. गोलंदाजी मार्कवर आहे सोहम. सलग दुसऱ्या चेंडूवर उभा टाकलाय त्याला. थोडासा थांबून ठेवलाय परंतु तडाखेबाज फलंदाजी करणारा खाल्ले चढवणारा विजय आखाडे मात्र नॉन स्ट्राईकला. तो स्वतःशी म्हणत असेल एक धाव जर आल्याने मी स्ट्राईकला गेलो तर मी फलंदाजी करू शकतो. आणि बऱ्याच दिवशी थांबल्यानंतर त्याच्या बॅटीतून येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 53 धावा. अनिकेत उर्फ जॉन्टी तो गोलंदाजाची वाजवतो घंटी. त्याचं नाव आहे जॉन्टी. अनिकेत आखाडे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. चांगला चेंडू आला होता. कार्पेट चेंडू ट्राय होतोय. स्वी शेप मध्ये चेंडू निघतोय 4 धावेसाठी. हा गोलंदाज मात्र थोडासा मागणा ठरतोय. राम मात्र स्वतःला प्रश्न विचारतोय. अजय भस्माच्या गैरहजेरीमध्ये संघाला पुढे नेण्याचा मी प्रयत्न निश्चित करतोय. 57 धावा धावफलकावर आहे. 57 धावा धावफलकावर आहे. एक गोलंदाजाची कमी असल्यानंतर काय होतं संघामध्ये हे समोर चित्र पाहायला मिळतंय. चेंडू हवेत. नो मॅन रिजन मध्ये चेंडू पडणार का? गोलंदाज स्वतः पोहोचणार. प्रयत्न केला होता या गोलंदाजाने. 2 धावा मिळाल्या. 59 धावा धावफलकावर आहेत. 59 धावा अगदी विक्रांत संघाला सुरुवातीच्या संदीप वीरच्या पहिल्या 6 चेंडू मध्ये असं वाटलंही देखील नव्हतं आणि प्रेक्षकांनाही देखील वाटलं नव्हतं. परंतु त्यानंतर जीत रोजारी असो विजय आखाडे असो या सर्वांनी केलेली मेहनत आणि मदर करत जवळजवळ 57 धावा धावफलकावर आहेत. अंकुशजी कोकरे सर या. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही होते परंतु विकेट. बॅट्समन आउट. व्हाईट बॉल. षटकातला शेवटचा चेंडू आणि त्याचा समाचार घेणार का विजय? गोलंदाज तयार. एक 2 आणि ज्या एकही धाव न होणारी होती तिथे मात्र 2 धावा मिळाल्या. या 2 धावा तुम्हाला अडचणीत निश्चित आणू शकतात हे रामलाही माहितीये आणि संदीप वीरला देखील माहितीये. डीजे टोक.
सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हेमंत पवार ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दुसऱ्या क्रमांकाचा चषक उपलब्ध झाले, त्याचबरोबर त्यांचे बंधू इथे उपस्थित होता। आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। आणि हेमंत पवारांच्या बाबतीत बोलायचं झालं ना तर गेल्या 5-6 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर माथेरानच्या टेनिस क्रिकेटपटलावर जर तुम्ही सरळ हाताने त्यांच्याकडे मागितलं ना तर त्याचा नकार नसतोच। मग ती स्पर्धा कोणाची असू द्या। 62 धावा झाल्या आणि विजयासाठी 63 धावा कराव्या लागतील। ते सचिन 11 संघाला पहिली फलंदाज जोडी मैदानाच्या आत राम आणि रुपेश। 30 चेंडू आणि विजयासाठी 63 धावांचे लक्ष्य। प्रचंड मेहनत करून विक्रांत संघाने जवळजवळ 62 धावा केल्या। tenniscricket.in च्या माध्यमातून घरबसल्या हा घटनाक्रम राहणाऱ्या हा क्रिकेटचा खेळ पाहणाऱ्या त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल। 62 धावा झाल्या, 63 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी। गोलंदाजी मार्गवर येणार एक वेगवान गोलंदाज जीत रोजारियो। याच गोलंदाजाने मात्र केपीएलच्या माध्यमातून एका संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं। संजय कपकर प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेमध्ये माथेरानचा संघ चॅम्पियन ठरला आणि त्याच्या चॅम्पियन ठरण्यामागचं कारण होतं तो म्हणजे जीतची गोलंदाजी। केपीएलच्या माध्यमातून खेळत असताना माथेरानच्या 2 खेळाडूंना मात्र एक चांगली संधी मिळाली, ते म्हणजे जीत आणि अजय बसमा। जवळजवळ 52 धावा मारल्या होत्या अजय बसमाने। तो मात्र आज भली मोठी स्पर्धा खेळायला गेलाय। आदिवासी विभागातील ती रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी दाखल झालेला अजय बसमा, त्याला आमच्या साऱ्यांच्या सगळ्या शुभेच्छा असतील। जाऊया मैदानाच्या दिशेने। समोर आव्हान असेल रुपेशाचं, गोलंदाजी मार्गवर येतोय जीत रोजारियो। फुलटा चेंडू आणि त्याचा समाचार, चेंडू थांबणार नाही। मिडावन आणि मिडावच्या मधून गेलेला 4 धावा। चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं होतं त्या सजवलेल्या क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यामध्ये मात्र दुसऱ्या चेंडूवर फलंदाज मात्र बाद होतो। पहिली विकेट मैदानाच्या बाहेर, बॅट्समन आउट। डीजे ठोक। स्पर्धेचा आजचा 3रा दिवस, अंतिम प्रेक्षकांच्या भेटीसाठी पहिली सेमीफायनल। गोल्डन स्टार आणि मुकद्दर एका बाजूला असेल मुकद्दर, दुसऱ्या बाजूला असेल गोल्डन स्टार। कोणाचे स्टार चमकणार?
प्रेक्षकांच्या भेटीसाठी विक्रांत चषक 2024 आयोजन स्पर्धेचा पहिला सेमीफायनल गोल्डन स्टार विरुद्ध मुकद्दर। अतिशय चांगला चेंडू या भेटीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, धावची होण्याची संभावना। दोन धावा। या दोन धावेने धावसंख्या धावफलकावर 6 धावा। 63 धावांचा पाठलाग करत असताना आम्ही नेहमीच म्हणतो सचिन 11 संघाला आहे ना, तुम्ही हातातील पाण्याला थांबवू शकत नाही, तसंच तुम्ही यांना धावा रोखण्यापासून कधीच थांबवू शकत नाही। एवढ्या वेगाने धावतात ही मंडळी। गोलंदाज तयार। अतिशय चांगला चेंडू होतो, जोरदार अपील होतोय, पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष। गोलंदाजाला स्वतःला माहिती आहे सततचं क्रिकेट त्याला हे शिकवतं। यष्टीरक्षकाची मात्र चांगली भूमिका राहिली। भावेश झोरे यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळतात। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निधाव चेंडूची सांगता होते। एक वेगवान गोलंदाज म्हणून का म्हटलं जातं या गोलंदाजाला। पहिलं षटक मार्गस्थ होत आहे। एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेले रुपीच्या रूपामध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। अतिशय चांगला चेंडू होतो, तटीय सर्कल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, पण तो एकच धाव। एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या 7 धावा। 6 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावर लागल्या 7। एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर आहे। दुपारचं सत्र आहे, एखादं चांगलं गाणी ऐकायला काहीच हरकत नाही। हे एक डीजे वाला ब्रेक। साठी सज्ज होतोय विजय आखाडे। फलंदाजी चांगली केली, वैयक्तिक 27 धावांचा डोंगर त्यांनी रखला। अडचणीत होता विक्रांत संघ, त्यावेळेला त्यांनी केलेली कामगिरी, पण तो गोलंदाजी मध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी करणार का? कारण 6 चेंडूंचा खेळ झाला, 7 धावा धावफलकावर आहे। दुसरं षटक मार्गस्थ होतोय, गोलंदाजीवर आहे विजय आखाडे। अतिशय चांगला चेंडू, वेगवान गोलंदाज, धाव चेंडूची सांगता होते। सात धावा धावफलकावर, दुसरं षटक मार्गस्थ आहे। दुसऱ्या षटक करण्यासाठी सज्ज झालाय विजय आखाडे। समोर आव्हान असेल रामवीरचं, कोण आहे? अतिशय चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू पासून भरपूर दूर आहे। चेंडू वेगाने निघाला, शर्यत लागले क्षेत्ररक्षकाने चेंडू मध्ये। शर्यत जिंकणार कोण? शेवटच्या क्षणाला जिंकला पात्र आहे खेळाडू। 3 धावा, काय वेगात 3 धावा केल्या। फक्त वेग वेग आणि फक्त वेग, म्हणूनच मी सांगितलं तुम्ही हातामधील पाण्याला थांबवू शकत नाही, तसंच यांना धावा रोखण्यापासून कधीच थांबवू शकत नाही। पहिली सेमीफायनल एका बाजूला असेल गोल्डन स्टार, दुसऱ्या बाजूला असेल मुकद्दर संघ। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय। गोल्डन संघाचा संघनायक आला, मुकद्दर संघ। चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फटका बसलाय, दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर। एक जल्लोष साजरा केला जातो विक्रम संघाकडून।
मुकद्दर संघ सज्ज हलक्या हाताने जे चेंडूला दिशा दिले एकच धाव मिळते. नवीन फलंदाज झालाय ओमकार. 63 धावांचा पाठलाग 30 चेंडू आणि 63 धावांचा पाठलाग करत असताना 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत सचिन 11 संघाचे. फटका फसतोय का यष्टी रक्षक चेंडूच्या खाली. कॉल करा मित्रांनो. दोन बलाढ्य संघ आहेत या माईक घ्या. एका बाजूला असेल मुकद्दर संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल गोल्डन स्टार संघ आणि याचं नाणेफेक करतील माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थेचे संचालक रामचंद्र डेबे सर. हॅलो बघा आज पहिली सेमीफायनलचा एक सामना तुम्हाला रंगतदार बघायला भेटेल. एका साईडला असेल याच मैदानामध्ये जी मातीने माती खडानी खडा ज्याला ओळखतो तो गोल्डन स्टार संघ, परंतु एका साईडला असेल या मैदानावरती हमेशा त्याची दादागिरी सिद्ध केलेला मुकद्दर म्हणजेच अरफातचा संघ, मुकद्दरचा सिकंदर ज्याला समजणार. अरफात मात्र बन्नाड फॉर्म मध्ये आहे. परंतु इकडे जाऊया नाणेफेकीसाठी. नाणेफेक करतील माथेरान पतसंस्थेचे संचालक रामचंद्र ढेबे सर मात्र ही नाणेफेक करतील. बघा इथे मात्र टॉस केला जातोय रामचंद्र ढेबे यांच्या हस्ते. इथे मात्र कॉल येतोय टेल. मुकद्दर संघ नाणेफेक विजयी झाला, परंतु मुकद्दर संघ आपण नाणेफेक जिंकले. दोन्ही संघांना गणेश थांबायचं. आपण नाणेफेक जिंकले. आलम पहिल्यांदा काय घेणार? सर आम्ही प्रथम फिल्डिंग करू. फिल्डिंग कराल, परंतु फिल्डिंग करताना तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज येते गोल्डन स्टारचे जे बन्नाड फॉर्म मध्ये असणारे खेळाडूंना थांबून ठेवण्याचं काम करतील? आमच्यामध्ये आकिब शेख, अरफात मुजावर, अरबाज वलगे, मुफीज शेख आणि मी स्वतः पण आहे. त्याबद्दल. आणि दुसरं म्हणजे मजा आली आम्हाला पण 3 दिवस. आणि आज युट्यूब लाईव्ह पण आहे सर्व प्रेक्षकांना पण आणि बाहेर पण माथेरानकरांना सर्वांना युट्यूब लाईव्हचा प्रक्षेपण केलं म्हणून. आणि मजा येते खेळायला ऍक्च्युली. आता आमची पण टुर्नामेंट येणार आहे आणि परत एकदा विक्रांत टुर्नामेंटला माझ्यातर्फे अभिनंदन. थँक्यू. पुढच्या वाटचालीच्या तुला हार्दिक शुभेच्छा असतील. आपण जाऊया गोल्डन स्टार कर्णधार आपल्याला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. आपल्याकडे असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडे अरबाज आणि आकिब हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी, अरफात यांची गोलंदाजीवरती चांगल्या मोठ्या धावा उभ्या करू शकतात? आमच्याकडे आहे विजय पार्टे, प्रतीक शिंदे, वैभव परब असे तिन्ही बॅट्समॅन जरा फॉर्म मध्ये चालू आहेत, तर चांगलं रन करायचा प्रयत्न करू. तरी किती धावा पहिल्या इनिंग मध्ये मात्र तुमच्याकडून आपल्याला बघायला भेटेल?
60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. ठीक असेल गणेश, तुला तुझ्या संघाला आणि तुला खूप खूप शुभेच्छा असतील. जाऊया आपण समालोचना कक्षामध्ये, जिथे अनिल नायगडे सर बसले. थँक्यू मंगेश सर. मोठी लढत आपल्या समोर येते प्रेक्षकांच्या पाठी. एका बाजूला असेल गोल्ड स्टार, दुसऱ्या बाजूला असेल मुकद्दर संघ. विक्रांत चषक 2024 चं हे पर्व, 3रं वर्षाचं पर्व आणि उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना आपण अनुभवणार आहोत. तो गोल्ड स्टार आणि मुकद्दर या दोन संघादरम्यान नाणेफेक झालं. परंतु जाऊया सुरू असलेल्या सामन्याच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 12 धावा. 12 धावा धावफलकावर आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगला चेंडू दी ब्लॉक होल मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र वापरलं या गोलंदाजाने. गोलंदाज वेगवान गोलंदाज त्याला का म्हटलं जातं? गोलंदाजी मध्ये त्याला स्टेनगनची उपमा दिली गेली. या गोलंदाजीच्या जीवावरच त्यांनी आणि या माथेरान गावाचं नाव देखील त्यांनी माथेरान पासून दूरवर नेलंय. एक आयकॉन म्हणून खेळायला जाणारा झीत रोजारियो मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. अतिशय चांगला चेंडू, जोरदार अपील, पंचांचा आकाशाकडे परतावा लागेल गोलंदाजाला. विकेट मधोराच्या बाहेर, बॅट्समन आउट. डिजेटो सहा विकेट मात्र डगआउटला आहेत सचिन इलेव्हन संघाचे. सुरुवात चांगली केली होती गोलंदाजी करत असताना सचिन इलेव्हन संघाने. पण तो एक गोलंदाज जेव्हा मिळाला विजयला, त्यावेळेला विजयने मात्र वैयक्तिक 29 धावा केल्या. त्यानंतर थोडीशी साथ त्याला जितनी दिली. त्याला थोडीशी साथ नाही म्हटलं तर पिंट्याने देखील दिली. परंतु एकमेकाला साथ करत असताना आम्ही एकच म्हणतो, जेव्हा कोणी हात आणि साथ सोडून देते ना, तेव्हा बोट धरून रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे आपला मित्र असतो. अतिशय चांगला चेंडू, पंचांचा आकाशाकडे परतावा लागेल गोलंदाजाला. डायरेक्ट हिट. सातवी विकेट मैदानाच्या बाहेर. नाजूक परिस्थिती आहे. गोलंदाजी मार्गावर जीत समोर आव्हान असेल नवीन गोलंदाज निलेश. गोलंदाज तयार, आमच्यापासून काही अंतर दूर. फटका फसतोय का? गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि आल्या पावली माघारी. बॅट्समन आउट. षटक घोषित झाले. 13 धावा फलकावर आहेत. चौथं षटक गाठण्यासाठी युवा गोलंदाज आकाश टेपे मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. 13 धावा फलकावर आहे. चौथं षटक. 8 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. एकच धाव. 14 धावा फलकावर. स्ट्राइक वर आता असेल दशरथ. आकाश गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण करा. चेंडू वेगाने निघणार का?
परंतु थोडीशी गती कमी झाली, एकच धाव मिळते. एक एक दोन दोन धावांनी काही होणार नाही, एकच धाव, एकच. एकच धाव, समाधान. चांगला चेंडू, त्याचा समाचार घेतला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाणार, पण तो एकच धाव. सचिन 11 संघाच्या खेळाडूंनी ठरवलंय फक्त एक एक धाव करायची. लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या आता अशक्य आहे, परंतु खेळून घ्यायचं आणि एक एक धाव मात्र धाव फलकावं लागते. डॉट चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू पासून भरपूर दूर, एकच धाव. षटक घोषित झालं, 4 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 18 धावा आणि 8 विकेट. शेवटचे 6 चेंडू कोण फेकणार? विक्रांत संघाला मात्र सचिन 11 संघाला विजयापासून भरपूर लांब ठेवलंय आणि त्यावेळेला मात्र 6 चेंडू मध्ये एक गोलंदाज आपल्याला मिळेल का यासाठी प्रयत्न करण्यासाठी काहीच हरकत नाहीये. दीपक गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटचं षटक मार्गस्थ होतंय. गोलंदाज पुढे सरसावतोय. चेंडू हवेत आहे, फटका फसतोय का? पिंट्या चेंडूच्या खाली एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, वन बाउंड चौकार. बावीस धावा धाव फलकावर. दुसरा चेंडू म्हणतात डॉट. औपचारिकता शिल्लक आहे सामन्यातली. यानंतर होणारा सामना विक्रांत चषक 2024 मधले पहिले सेमीफायनल आपल्या भेटीसाठी येईल. गोल्ड स्टार विरुद्ध मुकद्दर, मुकद्दर विरुद्ध गोल्ड स्टार. दोन्ही संघ बलाढ्य. प्रेक्षकांच्या भेटीसाठी मी तर म्हणेल ही फायनल असेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, कोणालाच पराभव मान्य नाहीये. परंतु दोन्ही संघ मात्र विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार असतील आणि त्यासाठी देऊया त्या दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिली सेमीफायनल आपल्या समोर भेटीसाठी येईल. विक्रांत चषक 2024 आयोजन. सुरू असलेल्या सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 63 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी जवळजवळ 8 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. षटक घोषित झालं आणि यानंतर प्रेक्षकांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा सांगतो, एक मोठी लढत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा.